मी प्रवीण औरादी. संघ विभाजन संघ अप्पर तहसील कार्यालय विभाजन संदर्भात आज कालपासून आमरण उपोषण संघ येथे सुरू आहे. संघ अप्पर तहसीलदार कार्यालय निर्मिती 2017 साली निर्मिती झाला. सदर कार्यालय निर्मिती होत असताना उमदी, माडग्याळ आणि संघ शासन दरबारी प्रस्ताव गेला. शासनाने सदर प्रस्तावाचा लेखाजोखा शासकीय दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून, पायाभूत सुविधेच्या दृष्टिकोनातून सर्व निकष शासनाच्या निकषामध्ये संघ हा पर्यायी गाव म्हणून संघला अप्पर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती केली. 2018 पासून संघमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यरत आहे. जे सुविधा शासनाच्या आहेत ते सर्व सुरळीतपणे संघमध्ये सुरू आहे. सलग आता गेली 8 वर्षानंतर एक नवीन प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला. याची पाठपुरावा 2023 पासून माननीय विद्यमान आमदार महोदय यांनी पाठपुरावा करून 7 वेळा रिमाइंड पत्र देऊन माननीय मंत्री महोदय यांच्यापर्यंत सदर विषय बाबी नेऊन संघचा महत्व कमी करण्याच्या हेतूने त्यांनी उमदीला अप्पर तहसीलदार कार्यालय देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी गेलेला आहे. सदर प्रस्तावाच्या विरोधात आम्ही हरकती घेतलेल्या आहेत. संघ अप्पर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन आम्ही 2 दिवसापूर्वी केला होता. सदर महामोर्चाच्या वतीनं लोकांचा आक्रोश, लोकांच्या तीव्र भावना या सर्व गोष्टी आम्ही शासनाला निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. आणि सदर बाब म्हणून याला तात्काळ स्थगिती देऊन संघ तालुका निर्मिती करून संघला पायाभूत सुविधा संघ गावामध्ये भव्य भर घालण्यासाठी संघमध्ये अप्पर तहसील कार्यालयाने इमारत निर्माण करणे, संघ गावामध्ये ग्रामीण न्यायालयाचा इमारत उभा करणे, संघ गावामध्ये बस स्टँड आगार निर्मिती करणे, सर्व बाबींचा विषय घेऊन संघमध्ये पोलीस स्टेशन निर्मिती करणे हे विषय घेऊन आम्ही तात्काळ संघ तालुका जाहीर करून आणि संघला तहसीलदार कार्यालयाचा दर्जा देऊन नंतर अप्पर तहसीलदार कार्यालय आपण उमदीला दिलं तर काय आमचा हरकत नाही. पण आमचा जो आता अप्पर तहसीलदार कार्यालयातला 51 गावे महसूल गावे आहेत, 4 मंडळ आहेत, यात कोणताही विभाजन होऊन उमदीला देण्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या विरोधात संघकर व संघ परिसरातील सर्व नागरिकांनी तीव्र नाराजी आहे. त्या संदर्भात आम्ही आंदोलनाची हत्यारे उपसलेले आहेत आणि आंदोलन हे नियमानुसार आमचे चालू आहे. आमचं जर दखलपात्र न झाल्यास आम्ही अनेक मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि सर्व सरकार व प्रशासन सगळ्यांना आम्ही विनंती करत आहोत, ताबडतोब आमचा जत भागातील संघ जो तालुका निर्मितीचा विषय लवकरात लवकर तातडीने निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत.